बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, तुम जियो हजारों साल. ड्रेसला बघून, याला बघून. ड्रेसला बघून कसं कोणला समजेल? ड्रेसला बघून तर समजायचं नाही, याला बघून तर नक्कीच समजेल. थांबा थांबा, इथं दाखवलं पुढं बघ. सरप्राईज. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. चला हे बघा मंडळी, मगाचा ब्लॉग आता आपण कंटिन्यू करत आहोत आणि डायरेक्टली रेडी झाल्यानंतर आणि बेल वाजलेली आहे. कोण आले आहे माझ्या बर्थडेला? कोण आले आहे बघू? रॉयल स्टाइल मेरा. हाँ रॉयल स्टाइल. रॉयल स्टाइल तो केलं काय रे? हा एकच मला पुढा जा बस. दादा कोण लावेल? दरवाजा बंद कर. चला मंडळी, आपण छोटीशी तयारी केलेली आहे आता मस्त. तर आता ब्लॉग कंटिन्यू बघा. आजच्या ब्लॉग मध्ये खूप जास्त मजा येणार आहे. काय येणार आहे? मज्जा. गिफ्ट लाव, गिफ्ट लाव. चला पहिला आम्ही गिफ्ट लाव बेटा, गिफ्ट लाव. नाही, पहिला आपण सेटअप करूया आणि मग भेटूया. ओके ओके, चला बाय. जसं तुम्ही आता बघितलंच, ओनी इथे मला आणलेलं आहे मस्त माझ्यासाठी केक. ऍक्च्युअली आम्ही केक आज केक आम्हाला कापायचा नव्हता, कारण की आपला गिफ्ट आहे ना थोडासा वेटिंगला आहे, त्याच्यासाठी आम्ही आता नव्हतो कापणार. पण बर्थडे बोलला तरी दोघे जबरदस्त बोलले लेट आहे, लेट. आणि जो मी गिफ्ट आणलेला आहे ना त्याच्यावर तुम्हाला नक्कीच समजेल गिफ्ट काय. त्याच्यावर समजेल, ह्याच्यावर समजेल. बरोबर ना? हा गिफ्ट काय ते मला माहिती नाही. हा पण नाही मला माहिती. पण जो रिअल मला गिफ्ट आहे ना तो मला माहिती आहे, कारण की तो मी चॉईस करायला गेलेली मंडळी. तर चला सर्वात पहिला आपण काय करायचं? केक कापायचा की गिफ्ट ओपन करायचे? पहिला केक कापायचा असतो त्याने, पण नंतर गिफ्ट. पाहिजे. हॅपी बर्थडे बायको. थँकू थँकू. हा मग नाव देखो, नाव काय टाकले? हॅलो 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 काढा. हो माझ्या ठेवून जा. तुम्ही ठेवून ना. यो का? यो काय नकली आहे? यो मला असली काय? हॅपी बर्थडे टू यू बायको. हॅपी बर्थडे टू यू बायको. हॅपी बर्थडे टू यू बायको. हॅपी बर्थडे टू यू. टन 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 टन. बँडवर भरायला आमचा. बार बार ये दिन आए, बार बार ये. दिवाळी गेले सगळं लावले. हा कशा लावले मग? बायको हे काढ रे तो. काढ तो पण काढ. हे बघा, तो पण काढ. हे बघा बस बस राहू दे. बस हा काढ. हे बघा स्पेशली माझ्यासाठी काय आणलेलं आहे ओनी. हॅपी बर्थडे बायको. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हैप्पी बर्थडे टू यू बायको. हैप्पी बर्थडे टू यू बायको.
हॅपी बर्थडे टू यू. टन 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 टन. साईज ना मुझे आता या तुम्ही बनवलं. आता काय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको. केक भरवा पहिला, भरवा चॉकलेट भरवा पहिला, भरवा. थांबा रे, थांबा. देऊ का केक भरू? केक भरू ना. ओके. चॉकलेट डाइट वर है. डाइट वर. ओके. अभी ये तेरे लिए स्पेशल तुरबा से लाया है. किधर से? तुरबा. मंडळी अजून बरोबर नाही, बरोबर गेलेली पण अजून खात नाही म्हणून अजून काय दिला. बोलते याच्यात काय आहे, काय आहे, काय आहे. याच्यात स्पेशल आहे. तुम्ही तो मम्मीला द्या, तुम्ही हो फोडा. तुम्ही तो मम्मीला द्या, तुम्ही हो फोडा. खोलल्यावर फोडा. पण मंडळी याच्यामध्ये काय असं हो सांगतात का, ह्याच्यामध्ये काय ते मला नाही माहिती. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघितला असेल आता दुर्गा मार्केटचा. मीच विचार करतो याच्यात काय असेल पण हो असं बोलतात का याला बघून तुम्हाला पण माहिती पडेल माझं गिफ्ट काय. मला समजा माझं गिफ्ट माहितीच आहे आता. याला बघून का याला बघून, ड्रेसला बघून, याला बघून. ड्रेसला बघून कसं कोणाला समजेल? ड्रेसला बघून तर समजात नाही, याला बघून तर नक्कीच समजेल. खोलो जल्दी. खोला. 1 2 3 व खुलणार. 3 व खुलणार आहे का? थांबा पहिला दिसून द्या मग खोला. थांबा थांबा. इथं दाखवलं फोडा पण सरप्राईज खुलणार आहे. ती खोला, गाडी काढा ती. काढा, फाडा. अशी हातात काय बघ मंडळी कसं वाटलं माझं सरप्राईज. व्हिडिओ चालते काय वेटिंग वेटिंग. 6 दिवस झाले आम्ही याच्या मागे पळतो. एवढे दिवस तुम्हाला आपल्या दिवाळीचे ब्लॉग त्यांना वाटेल याच्यासाठी वेटिंग आहे. याच्यासाठी नाही, ओरिजिनल साठी. काय बोललेली येणार आहे. काय येणार आहे इथं? हे बघा काय ही मिनी आहे, असलीवाली येणार आहे. रिअल वाली माझी येणार आहे लवकरच. तर तुम्हाला तो ब्लॉग तर सेपरेट वगैरे आपला मस्त बर्थडे गिफ्टचा ब्लॉग सेपरेट नाही मंडळी, तर तो तर नक्कीच तुम्ही मिस करू नका. आणि ही वाली कशी वाटली तुम्हाला माझी गिफ्ट? ही नाही, ये छोटा धमाका है, बड़ा धमाका आने आता है. तुला बोललो ना, छोटा पॅकेज बडा धमाका. आता माझा तर मंडळी तुम्हाला सर्वांना कसा वाटला गिफ्ट, माझा बर्थडे गिफ्ट? लवकरच येणार आहे, लवकरच. वेटिंगला आहे. आता वेटिंगला ती नाही, त्याच्यासाठी माणसं वेटिंगला. माणसं म्हणजे मी वेटिंगला आहे, ओ आहे, खंचा आहे. आणि आता तिघांचं स्वप्न होता हा ना. गाडीच अशी आहे ती वेटिंग मध्ये. माझा बर्थडे गिफ्ट. मी घे तुझी गाडी, जा कुठे जायचं इथं फिरायला. चालली मी आता फार्म हाऊसला मंडळी. फार्म हाऊस ला एकटीच जाईल ना गाडी घेऊन. दरवाजा खुलते का बघा. दरवाजा खुलते बघू काय. थांबा, दरवाजा खुलते बघ. थांबा, काय नाही खोलणार वाटते, लॉक आहे ती. असलेल्याच्यात बसा डायरेक्ट. ती तुम्हाला मी कसं वाटलं गिफ्ट कमेंट करून सांगा मंडळी. कसं वाटलं माझं गिफ्ट? नक्कीच कमेंट करा. बघा माझं बर्थडे गिफ्ट. आता आपण हा ठेवूया माझा बर्थडे गिफ्ट बाजूला. आणि आता दुसरा काय गिफ्ट आहे रे? माझा गिफ्ट आहे. त्याचा मी करतो. कसा अंशू, आवडला का नाही गिफ्ट? जांभर आहे ना. मला वाटलं नव्हतं बोलाय भेटेल, पण डाऊट आलेला जरासा. असं वास्तू झालं टुक 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 टुक. तरी पण नव्हतं समजलेलं ना. नव्हतं समजलेला. शेवटल्यानंतर भांडा फोडला. म्हणजे कसा फोडला सांगा भांडा. कसा फोडला म्हणजे कसा फोडला? मग त्यानं काय दाखवणार आपण? मी नव्हतं बर्थडे गिफ्ट काय दाखवणार? ओची इच्छा होती का माझ्या बर्थडे दिवशी काय आणते ते सगळ्यांना समजू दे. पण मला असं वाटत होतं का नको, आपण डायरेक्ट लास्टच दाखवू जेव्हा येणार तेव्हा. पण ओची इच्छा होती का दाखव. पण ती गोष्ट वेटिंगला आहे, जरा थांबायला लागला. आता मी अशी गाडी त्याच्यासाठी धावपळ भरपूर केली. अशी चालली ती आता फार्म हाऊसला. बघा ही बघा माझी कार आली बघा. पण याचं अजून नंतर बोलू काय ते. पकड दे, पाडू नको. आपल्याला जायचंय फार्म हाऊसला. आता हा गिफ्ट आहे माझ्या हंशीचा. काय
इथलं मला माहिती दिसला. दिसलं माझा त्याला मी सांगितलेलं म्हणजे वेगळा वाटते तू तो जो सांगितलेला तो तो. काय काय हा त्याला तीच सांगितलेलं मला आवडतं. चॉकलेट आईस्क्रीम यम्मी यम्मी चॉकलेट आणल्यावर आहे मला मस्त. आणि तो इथं पण आहे बा त्याच्यावर यो, केक नकली पण. नकली 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 नकली? हा, यो, या, असली असली असली. असली असली ओरिजिनल हा का ओरिजिनल आणले. थँक्यू 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 मला gift आणल्याबद्दल. थँक्यू नाही मला तर बोतलं ना थँक्यू काय रे एवढा मोठा गिफ्ट दिला तुला Original- धन्यवाद, धन्यवाद. Original नाही आणलं मग वाटलं नाही. धन्यवाद Original नाही आणलं माझी. दे. ओरिजिनल येईल आता दे, सोड तर मग अशी किती राहणार. दिवस बाकी आहेत आणि सर आपली. रस्त्याला आहे येईल थोड्या दिवसात चला चला कमाएगी 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 आधी कॅच करा म्हटलं माझं तुझ्या चला मंडळी तुम्हाला कशी वाटली माझी गाडी अजून आपली गाडी तुम्ही गाडीचं नाव तर ओळखला गाडी ओळखली पण कुठली कुठे गेली बोला आता हा. ते तुम्हाला ब्लॉग मध्येच समजेल गाडीचं तुम्हाला नाव समजला ओके पण कुठली आहे ती तिथे बघितल्यानंतर समजेल त्या ब्लॉगची वाट बघा त्या ब्लॉगची वाट बघा कुठले तिकडे गेल्यानंतर समजेल आपला जेव्हा ब्लॉग कंटिन्यू होईल आणि कलर कुठला आहे ते पण समजेल कलर समजलाच कलर तर समजलं कलर समजला कारण की माझा फेवरेट कलर आहे मंडळी आणि- हा आपण हा ड्रेस त्याच्यासाठी आणला हा बर्थडेला गिफ्ट आणलं आणि कपडा पण ड्रेस पण तर कसं झाला माझा बर्थडे आला भाऊबीजच्या दिवशी आणि आपला बर्थडे गिफ्ट आम्ही आणायला गेलो 4-5 दिवस अगोदर तर तिथे वेटिंगला म्हणजे भरपूर ठिकाणी बघून आलो तर तिथे आम्हाला काय तेव्हा काय हो काय ना काय म्हणजे मागे पुढे हा आणि बँकेचा हा कारण की तो गिफ्टच आता चॉईस केलेला का तो पटकन भेटू शकत नाही आपल्याला वेटिंग मध्ये त्याला अगोदर बुकिंग करायला लागते आणि प्लॅन कसं ठरलं त्याच्यात लगे डायरेक्ट दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या हा आणि भाऊबीजला बंद होता आणि लक्ष्मीपूजन दिवशी आपला होता पण आम्ही नाही गेलो कारण की घरात मांडायचं होतं आपलं लक्ष्मीपूजन तर आम्ही विचार केला आपण गिफ्ट तुमच्याबरोबर म्हणजे जे काय ते दाखवूया पण असा पण तो वेटिंगलाच राहणार होता कारण की असा पण गिफ्ट आपण जरी बुक केला असता ना तरी तो वेटिंगलाच होता समजला तर विचार केला मग आपण मस्त रिलॅक्स मध्ये जाऊ ना नेक्स्ट डेला गाडी आणायला तर तुम्हाला कसं वाटलं आपला बर्थडे गिफ्ट मंडळी कोणाला माझा बर्थडे गिफ्ट आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा निकिता लाईव्ह अंशूला आवडलं की नाही काय माहित पण मला आवडतंय गिफ्ट मी विचार करते तुझ्या मार्केटला पप्पा काय दिसले मला काय आवडतंय मग तुला समजायला पाहिजे होतं ना तेवढ्या टूप नाही भेटली ना तेवढी टूप लाईट पडली नाही ती तू पेटवायची पटक्यान काय असेल ना काय ना माझा बर्थडे गिफ्ट छोटा आहे पण मोठा आहे डायरेक्ट ठेव इथं खान वाव आता मी आली 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 फार्म हाऊसला गेली बस फार्महाऊसलाच जात हा फार्म हाऊस हे बघ काय रे अजून एक आहे अंशू काय खात नाही आणि मला चॉकलेट आणले शेव कुरमुर आणले काय शेवकुरमुरा नाही तो किती महाग असेल ना रे महाग आहे ना किती महाग आहे बघा बरं मम्मीला चॉकलेट का वाव मस्त आहे मस्त आहे ना हे बघ अजून एक आहे वाव तुम्हाला आम्ही हॉटेलच जाणार होतो पण काय दुपारी गेलो तो बघितलाच ना तुम्ही ब्लॉग आणि असं पण आज गुरुवार आहे व्हेज उपवास माझा नाही तुझा ना हॉटेल आम्ही कॅन्सल केला कॅन्सल पोपटलाल कॅन्सल कारण की नेक्स्ट डे बदला काय ठेवचा मग नक्कीच 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 मला चॉकलेट खजाना आणले आणि आपण खात नाही केक नाही खातो चॉकलेट नाही खात माझा डोका खाते डोका खायला एक नंबर ना रे तू काय गं? हा? अरे मला वेळ देतात की नाही खाली व्हिडिओ करायला होता गिफ्ट बस 700 आहे हा, 700 चं बघा मंडळी एवढं महाग असते मला कामाला लागले ना तो 700 रुपयाचा गिफ्ट मला भेटले घ्यायला बाबाचा. हा पप्पाचा खाता भेटले हा थांबा 700 पहिला खाऊन रुपये. बघा मग बडबड करा खाऊन दाखवा मला आता ओके. सांगा खाऊन दाखवा ओके नाही खाऊन दाखवा हम्म. वेगळी वेगळी टेस्ट माय फेवरेट कुरुम कुरुम
700 रुपयाचं एवढं चॉकलेट किती भारी आहे. मी ठेवेन त्याला आता ना. दिवाळीचं गिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. रोज एक खा म्हणते बघा, मग तो काय खात नाही म्हणते की. तुम्हाला कसा वाटला माझा गिफ्ट? हॅपी बर्थडे बायको. हॅपी बर्थडे बायको. पण जसं पाहिजे तसं सेलिब्रेशन नाही करायला भेटलं मंडळी. गुरुवार पण आले, नॉनव्हेज पण नाही खायला. पार्टीमध्ये कशी मजा नाही येत ना. तर धमाकेदारवाली पार्टी येणार आहे ती डायरेक्ट गिफ्टच्या त्याला करूया आपण. विचार केला तेव्हा शूट करूया ना. ऍक्च्युली केक पण होता कापायचा मला. काय तो केक खाणार तर नाही काय ना. बर्थडे तर कापायला पाहिजे ना केक. तर मंडळी आता आपले व्लॉग एवढे दिवस झाले येत नव्हते. म्हणजेच दिवाळी मधले व्लॉग, साफसफाई नंतरचे व्लॉग. तुम्ही विचार करत असणार की 4-5 दिवस एवढा गॅप, म्हणजे एवढा अंतर का झाला व्लॉग मध्ये. तर आम्ही ना भरपूर दिवस झाले. मी अंशी तर समजा 1-2ला आलेला, 2दा आलेला फक्त. त्याच्यानंतर अंशी नव्हता आला. पण आम्ही भरपूर दिवस झाले ना. कुठे सांगा, कुठे पनवेल, ऐरोली, पनवेल पर्यंत, ऐरोली, नेरूल, पनवेल पर्यंत. हा असं म्हणजे शोधामध्ये होतो. एवढे दिवस आहे ना आम्हाला. म्हणजे आमचा कन्फर्म तर आमचा होता फायनल. पण आम्हाला ना असं बघायचं होता ना, कारण की तिथे कोणाकडून जेवढा लवकर भेटेल तेव्हा. आणि असा हा जो असा गिफ्ट आहे ना, हा पहिली गोष्ट वेटिंगला आहे ना. वेटिंगला आहे हा. तर पॉसिबलच नाही तुम्हाला एका दिवसात भेटेल. जरी आपण अगोदर केला असतं तरी भरपूर दिवस अगोदर रिटर्न करायला पाहिजे होता. पण आमचा एवढा काही प्लॅन नव्हता ना. वेटिंग आहे. हा तर आम्ही भरपूर इकडे शोधली. मगाशी तुम्ही व्हिडिओ आपला ब्लॉग कंटिन्यू बघितला. आम्ही तुर्बा मार्केट पर्यंत पोहोचलेलो. माझ्या डोक्यातच घुसला नाही का ओने काय प्लॅन केला असेल. कधीच नाही असं. मी तुम्हाला बोलले ना, ओने सगळे गिफ्ट दिले मनासारखे, जे पाहिजे ते मला दिले सर्व. पण ना हा असा सरप्राईज वाला गिफ्ट पहिल्यांदा दिला, फर्स्ट टाइम लाईफचा ना. गाडी मला ऍक्च्युली माझा गिफ्ट मला माहिती आहे, पण हा गिफ्ट नव्हता माहिती जो ओने आणला. कसं तुम्हाला पण समजेल. ओची इच्छा होती का आपण दाखवूया गिफ्ट, कारण की मग तुम्हाला कसं समजलं असतं. म्हणजे समजणार नाही मला गिफ्ट काय दिलं ना. हा त्याच्यापेक्षा वो बोलले नंतर पण दिसणारच आहे. तर आपण आता हा डेमो देऊया. ओके. तर डेमो कसा वाटला तुम्हाला बघून घ्या. तर एवढे दिवस आमची गडबड होती म्हणून आम्ही कुठेच नाही गेलो प्रोग्राम मध्ये. गावात पण आपले प्रोग्राम झाले 2, तरी आम्ही तिथे पण नाही गेलो. त्या दिवशी पण आम्ही बाहेरच होतो. तर विचार केला या धावपळीमध्ये त्या धावपळीमध्ये जाण्यापेक्षा एकावर कशात लक्ष द्यायला पाहिजे. कारण की हा डिसिजन आहे ना आम्ही खूप म्हणजे विचार करून बघितला ना. खूप विचार केला या गोष्टीवर. आमचं तिघांचा पण ऍक्च्युली स्वप्न होता आणि माझी तर फेवरेटच आहे ही. कधीपासून ओला पहिला सांगितलेला मी, कधी जेव्हा आलेलं तेव्हा सांगितलेला मला आवडते ही गाडी. तर तेव्हाच ओने मला माहिती नाही तेव्हाच मी माझ्या माइंड मध्ये फिक्स केलेला घेणार तर इज घेणार. कोणाला घेणार? तुला घेणार. मला घेणार. तुला गिफ्ट देणार. माझं बर्थडे गिफ्ट आले. तर बर्थडे गिफ्ट जसं तुम्हाला सांगितलं सर्व गाडीबद्दल. आम्ही कुठे होतो काय होतं ते. मग नंतर फायनल डिसिजन झाला तो कुठे झाला? पनवेल ना. हा तर ते पण विचार पडले का एवढे लांब कशा आले गाडी बघायला. तर असा होता आपला आजचा ब्लॉग गाडीचा मंडळी. तर ह्याचा ब्लॉग आहे ना द्यायचा बस. द्या तिला तोडू नका. पेट्रोल संपत्तीचा. पेट्रोल नाही काय पेट्रोलच नाही. पेट्रोल आहे, डिझेल आहे, काय येणार ते तुम्हाला दाखवणार आहे. पेट्रोल येते का डिझेल वाली येते बघा मंडळी. आम्ही जास्त सेलिब्रेट केला नाही. म्हणजे जसं असा धमाकेदार ब्लॉग नाही केला आपण. फक्त हा धमाकेदार आहे माझ्यासाठी. बाकीचा मला केक बी केवढा इम्पॉर्टंट नाही, पण हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ह्याचा ब्लॉग आहे ना सेपरेट ब्लॉग येणार आहे. नेक्स्ट ब्लॉग म्हणजे गाडी येईल तेव्हा. त्याच्यानंतर कुठलं येतील मध्ये. तर मंडळी म्हणजे ह्याचा ब्लॉग येईल ना तेव्हा आपली जेव्हा गाडी आपल्या हातामध्ये येईल तेव्हा तुम्हाला गिफ्टचा ब्लॉग म्हणजे माझ्या बर्थडे गिफ्टचा ब्लॉग तुम्हाला ना खूप तर टाइम लागेल. तो कधी पण येईल सांगू शकत नाही आपण. कधी पण येईल. जर लवकर आला तर लवकर पण येऊ शकते. लेट आला तर लेट पण येऊ शकते. कारण की याला वेटिंग आहे. ह्याला वेटिंग तर आहेच, पण याच्यासाठी 1, 2, 3 आम्ही 3 जण वेटिंग लावतो. बरोबर ना. तर चला कसं वाटतं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि माझं गिफ्ट. तर नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर आणि बाय बाय. बाय बाय. किती आवडली गाडी.